चला मी आज बनवणार आहे मस्तपैकी अशी पोकळाची भाजी. तुमच्याकडे भेटते का पोकळाची भाजी? आणि पोकळाची भाजी आहे ना या दिवसामध्ये तर खायलाच पाहिजे. छान असते कारण की थंडी असते ती, त्यासाठी या दिवसामध्ये ना पोकळ्याची भाजी खायला पाहिजे. आजारी माणसांसाठी तर खूपच छान असते आणि डिलिव्हरी बायांसाठी तर एकदम उत्तम असते. तर बघा मी आता हिरव्या मिरच्या कापलेल्या आहे, लसूण कापलेला आहे, तेल टाकून कढई ठेवून मस्तपैकी तेल टाकून दिलेले आहे. आपल्याला आता मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचे आहे. मस्तपैकी असा परतून घ्यायचं आहे आपल्याला इथं हे. आता आपल्याला आहे ना एक टमाटा कापून घेतलेला आहे मी, तो पण इथं टाकून मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. आणि ही भाजी आहे ना तुमच्याकडे भेटते की नाही भेटते काय माहीत नाही, पण आमच्याकडे तर खूपच भेटते. तर बघा इथं आहे ना मस्तपैकी पाण्यामध्ये छान अशी मोकळ्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली. आधी तर भाजी घेतली तेव्हा निवडून घेतली मी, आणि थोडी महाग असते ही भाजी, पण आवडते आम्हाला, सर्वांना आवडते म्हणून आम्ही जास्तीचीच घेऊन घेतो. तर बघा आता मस्तपैकी धुवून घेतले ना आपल्या मिरच्या, लसूण, टमाटे पण मस्तपैकी फ्राय झालेले. मी आता हे आहे ना टाकून देते इथं बघा कढईमध्ये. तर आता भाजी इथं टाकून दिलेली आहे मी. आता हिला आहे ना आपल्याला थोडीशी खाली खसकून जाईल ती, थोडी जशी जशी शिजेल ना तशी तशी कमी होत जाईल ती. तर थोडा वेळ राहू दिलं की बरोबर तिची खाली चालली जाईल ती. असं उलट पलट करून घ्यायचं आहे. आता मस्त अशी खाली वर करून घेतलेली आहे मी भाजी. आणि ही भाजी आहे ना दिसायला जास्त दिसते, पण शिजून एकदम थोडीच होऊन जाते ती. तर बघा आता उलट पलट करून दिलेली आहे मी. हे बघा जशी जशी शिजता जाते ना तशी तशी थोडी थोडी कम होता जाते ती. आणि थोडा जर रसा राहू दिला ना तर बाजरीच्या भाकरसोबत तर खूपच छान लागते ही भाजी. आणि जास्त रसा केला आणि मस्तपैकी भाकर चुरून घ्यायची आणि वरून हा रस्सा टाकून घ्यायचा, खूप छान. डिलेवरी बायांसाठी तर तसंच करता येतं. तर बघा इथं आता मिरच्या पण भाजून घेणार आहे मी, कारण की ठेचा पण बनवायचा आहे. सर्दी खोकल्याचं तोंड एवढं खराब झालेलं आहे ना, मागे तर तिळीची चटणी बनवली होती मी, खूप छान लागत होती. तर चला म्हटलं आता पोकळ्याची भाजीसोबत थोडासा ठेचा पण बनवून घेऊया. तर इथं मिरच्या भाजायला टाकलेल्या आहे मी, आणि भाजी भाकरी पण करणार आहे आणि यांच्यासाठी चपात्या पण करणार आहे. आणि असं असताना आमच्या घरी तर वेगवेगळं 4 जणांची 4 नाटकं असतात, तर त्यासाठी पण करावंच लागतं मग. तर बघा मिरच्या पण आता आपल्या इथं भाजण्यात आलेल्या आहे. आता आपण बघूया भाजी. आता इथं आहे ना भाजी मस्तपैकी आपली बघा तिचं अंगाचंच पाणी सुटलेलं आहे. मी तर पाणी अजिबात टाकलेलं नाही, कारण मला अशी थोडी अंशी रसाचीच खायची आहे. डिलेवरी बायांसाठी रस करावं लागतं, तर आपण पण खाऊ शकतो रस, पण आम्हाला अशी सुक्की खायची होती थोडीशी असं थोडं रसावाली, म्हणून अशी बनवली. तर बघा भाजी मस्त आपली शिजण्यात आलेली आहे. आता मी सगळीकडे तिला मस्तपैकी करून घेते. आता बघूया आपल्या मिरच्या पण भाजून झाल्या, भाजी पण शिजून झाली. तर आता इथं आहे ना मी आता लसूण इथं ठेचून घेतलेला आहे मी. आता मिरच्या भाजून झालेल्या आहे, मिरच्या पण इथं काढून घ्यायच्या आहे. अंशूला म्हटलं तू ठेचा करून घे बाई. आता अंशू इथं ठेचा करते. छान भाजल्या गेल्या मिरच्या. तर आता इथं आहे ना ठेचा पण मस्तपैकी असं खलबत्त्यामध्येच ठेचून घेणार मी, कारण ठेचेला नाही ना ठेच्याची चव वेगळीच असते. मिक्सरमध्ये जर काढला तर तो असा चिकट होऊन जातो. असं ठेचलेला ठेचा आहे ना खूप छान लागतो, चवीला खूप छान लागतो तो. तर चला मिरच्या आता सर्व काय काढून घेतलेलं आहे मी इथं. आता अंशू कोणाशी तरी गप्पा मारते, आवाज येतो इथं. आता आहे ना ठेचा करते मी. आता अशा प्रकारे ठेचा इथं आहे ना करून घेणार आहे. मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आणि ठेचा तर आहे ना जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही पाहिजे, तेव्हाच चव देतो तो.
हे बघा अशा प्रकारे ना ठेचा करून घेतलेला आहे. आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊया. मस्त झालेला आहे बघा. जास्त जाड नाही का जास्त बारीक नाही. आता इथं आहे ना वाटीमध्ये काढून घेते ठेचा. आता हा ठेचा आहे ना वाटीमध्ये काढून घेतला. आता आपली भाजी पण इथं झालेली तुम्हाला दाखवते. हे बघा एकच नंबर भाजी झालेली इथं. बाजरीच्या भाकरसोबत तर इतकी छान लागते ना. आता ठेचा बघा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे मी. आता मी ना इथं भाकरी करून घेणार आहे. हे बघा भाकर पण अंशूने ठेचा केला तोपर्यंत भाकर थापून घेतलेली आहे मी. आता तव्यावर भाकर टाकणार आहे मी इथं. भाजी तिकडे साईडला ठेवते. तवा पण तापून गेलेला आहे बघा. 2-3 भाकरी तर माझ्या झालेल्या आहे. आता ही पण एक करून घेते. चला म्हटलं कशा भाकरी टाकते ते पण तुम्हाला दाखवूया. आता पलटी मारून घ्यायची आहे आपल्याला भाकरला. आणि हा एक भाग थोडासा कच्चा पलटवला ना तर फुगारा छान येतो भाकरला. हे बघा आता मी इथं फुगारा मारायला ठेवते. जाडीवर ठेवून दिलेले मी कारण पटकन होते. भाकरी टाकल्या गेल्या माझ्या. आता यांच्यासाठी चपात्या पण करून घेतल्या मी. साईडला आहे ना इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता भाकरी चपात्या झाल्या. भाजी पण झाली. आता आम्ही बसणार आहोत जेवण करायला. कारण की ना पापड करायला जायचं आहे आम्हाला. हे बघा चपात्या झाल्या, भाकरी झाल्या. आता जेवण करून घेणार आम्ही सर्वजण. आम्हाला जायचं आहे पापड करायला. उडदाची डाळ आणलेली आहे. मस्त जेवण करून आधी तर ती डाळ पुसून घेणार आहे मी. नंतर मग पापड करायला जाणार आहे. या बघा या भाकरी झाल्या, या चपात्या झाल्या. आता ठेच्यासाठी ना मी तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता कसं सर्दी खोकला झालेला आहे ना मग कच्चं तेल नाही खायचं. म्हणून मी इथं आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करून टाकलं की आपल्याला खोकला वगैरे काही येत नाही. तसं तर तेल चांगलंच वापरतो आम्ही. पण तरीसुद्धा जर आपल्याला सर्दी झालेली असेल तर लगेच खोकला यायला सुरुवात होऊन जाते कच्चं तेल जर खाल्लं तर. आता गरम करून मी इथं ठेच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा. मग ते आपल्याला बाधत पण नाही. अशा प्रकारे मस्तपैकी आता ठेचा पण झालेला आहे. भाजी पण झाली, भाकरी झाल्या, चपात्या झाल्या. चला तर मग आता या तुम्ही पण जेवण करायला. आम्ही पण आता पटापट जेवण करायला बसतो. नंतर जेवण करून जाणार आहे मी पापड करायला. आधी तर डाळ पुसायला घेणार आहे मी. हा बघा ठेवते आता साईडला. आणि बघा दाखवते तुम्हाला आता. बघा ठेचा झाला, ही भाजी झाली, हे दूध गरम करून झालेलं आहे. आणि चपात्या भाकरी तर तुम्हाला दाखवल्याच गेल्या. आता जेवण वगैरे झालं आमचं. मी आता इथं डाळ पुसायला घेतलेली. पण राशा मॅडम बघा मध्ये मध्ये करत असते ती. आणि कुठं डाळ फेकते, कुठं काय करते. खूप आम्ही टाळून जातो तिला सांभाळून सांभाळून. एक जण स्पेशल तिला सांभाळायला लागतं. तर असं ना मुठ्ठी भरून भरून डाळ फेकते ती. आणि बघा मी आहे ना मस्त तगारीला आहे ना साडी बांधून घेतलेली. बारीक साडी बांधायची. म्हणजे जे कधी पावडर लावलेलं असतं ना दाढला, आपल्याला माहिती आहे दाढला आहे ना काही कीड वगैरे लागू नये म्हणून त्यांनी पावडर लावलेलंच असतं. तर असं पावडर आहे ना असं याच्याने ना सगळं काही खाली गळून जातं. पापडे आपले मस्तपैकी असं छान पांढरे शुभ्र असं लालसर होत नाही. त्यासाठी ही ट्रिक जर आपण केली ना आपले पापड खूप छान आणि 1 वर्ष जसे तसे राहतात. खराब अजिबात होत नाही. नाही जर पुसलं ना मग हे पावडरमुळे ना पापड आपले लाल पडू शकतात आणि असं
थोडेसे असे कडू कडू पण लागतात. आता अशा प्रकारे ही सर्व काही डाळ मी अशी पुसून घेतलेली आहे पूर्णपणे. आता हिला मी परातमध्ये काढून घेते पुसलेली डाळ. आणि या बघा, या रामबंधूच्याच पुड्या वापरते मी. आता 5 किलो डाळला 4 पुड्या टाकणार आहे मी. आली राशा बघा, असं करते ती. खूप आम्हाला हसवते पण ती. आणि तिच्यामुळे ना आमचा दिवस कुठं चालला जातो काहीच कळत नाही आम्हाला. आणि घरात लहान बाळ राहिला ना तर खूप छान वातावरण असतं. तर बघा, आता मी इथं ना डाळ सगळी काही पुसली गेलेली माझी. आता मी इथं काढून घेतली सर्व डाळ. आता दाखवते मी तुम्हाला किती पावडर निघालेलं आहे. फक्त इतकं 5 किलो डाळमध्ये एवढं पावडर निघालेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. आता बाकी बाया काय करतात, चक्कीवरच डाळ घेतात, तिथंच करतात. एवढं पावडर आपल्या पोटात जातं आणि आपल्याला काहीतरी आजार होतो. त्यासाठी आहे ना डाळ कधी पण घेतली की पुसूनच घ्यायची आधी. आता मी हिला गाळून पण घेणार आहे आणि नंतर चक्कीवर जाणार आहे. आता हिला भरते गाळून गुडून मी पिशवीमध्ये. गाळायचं जर दाखवेल तर खूप मोठा व्हिडिओ होईल. मी आता पिशवीमध्ये भरून आता इथं आली गिरणीवर. गिरणीवर बघा, आता बाकी बायांचे पापड झाले होते. आमचा नंबर थोडा लेटच होता तरी पण आम्ही थांबलो. आणि बघा, हे असं पापड हे आमचेच चालू आहेत आता पापड. आता अंशू बघा खाली बसलेली आहे, कारण की माझं गुडघं खूप दुखतं ना, माझ्याने खाली बसलं जात नाही, म्हणून अंशूला सोबत आणलेलं आहे मी. आता अंशू मस्तपैकी पापड काढते आणि हे आमचेच पापड चालू आहेत, हे बघा. आणि मी लगेच इकडे ना चेअरवर बसून ते पापड आहे ना पिशवीमध्ये भरते. आता असेच पापड सर्व काय काढून आम्ही घरी आलो. हे बघा, सर्व पापड काढून घेतले, घरी आलो. सगळे पापड आम्ही घरी पसरवून दिले, राशाला झोपवून दिलं. सगळे पापड आम्ही पहिले पसरवले. 4 तास आम्ही हे पापड फॅनच्या खाली सुकू दिले. तोपर्यंत राशाला खेळवलं, झोपवलं. नंतर मग आम्ही ना सुकून झाले, नंतर मग आम्ही भरायला सुरुवात केली. हे बघा, सर्व पापडे ना मस्त आधी आता सुकण्यात आलेले आहे. फॅन खाली आम्ही सर्व काही पापड सुकवून घेतले. हे बघा, पूर्ण पापड इथं टाकून घेतले होते आम्ही. आता हे पापड आम्ही भरून घेतोय. पापड मस्त सुकण्यात आलेले आहे. तर चला आपण डब्यामध्ये घालू. अशा प्रकारे सर्व पापड्या आम्ही डब्यामध्ये भरून घेतलेले. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत